आता एक मोठी बातमी जळगावमधून आहे। 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी आढळलेले आहेत। जिल्हा बँकेचे चेअरमन असताना देवकर यांनी पदाचा गैरवापर केला होता। श्रीकृष्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळ या संस्थेला 10 कोटी रुपये देवकर यांनी दिले होते। 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने देवकर यांना दोषी ठरवलंय। मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मंगेश, 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी आता देवकर हे दोषी आढळलेले आहेत। एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय? नक्कीच ऋतुजा, खरं तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे खरं तर जिल्हा बँकेचे चेअरमन असताना यांनी 6 मार्च 2021 रोजी आपल्याच श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला जे आहे त्यांनी 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं आरोप त्यांच्यावरती होता। याबाबत जे आहे खरं तर जोरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारीचे संचालक SG पाटील यांनी 24 जानेवारी 2025 रोजी या प्रकरणात खरं तर तक्रार केलेली होती आणि या तक्रारीवरून खरं तर धुळे येथील निबंधकांकडे या संपूर्ण चौकशी समितीची जबाबदारी होती आणि त्यांनी या प्रकरणात संपूर्ण जी चौकशी केल्यानंतर यामध्ये खरं तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या कलम 20 अन्वये त्यांनी आपल्या पदाचा उल्लंघन केल्याचा आरोप जे आहे ते खरं तर गुलाबराव देवकरांवरती लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता गुलाबराव देवकर हे खरं तर दोषी आढळलेले आहेत। त्या पद्धतीने खरं तर गेल्या विधानसभामध्ये गुलाबराव देवकरांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। मात्र त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गुलाबराव देवकरांनी शरद पवारांची साथ सोडून ते खरं तर अजित पवार गटामध्ये अर्थात महायुती झालेले आहे। मात्र महायुतीत येताना गुलाबराव पाटलांनी त्यांना विरोध केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणात आपण देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं गुलाबराव देवकरांनी होता। मात्र या प्रकरणामध्ये गुलाबराव देवकर दोषी आढळल्यामुळे खरंच त्यांच्या राजकीय भवितव्यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।